इंडियामध्ये 15 मिलियन पेक्षा जास्त फ्रीलान्सर आहेत. हा आकडा 2026 चा आहे. 2030 पर्यंत तर हा आकडा 30 मिलियन पर्यंत जायची शक्यता आहे. तुम्ही बघू शकता अपवर्क ही फ्रीलान्सिंगची वेबसाईट आहे. त्यामध्ये 7 लाख पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर आहेत. म्हणजे लोक 9 to 5 ला रेफर जास्त करत नाहीत. तुम्हाला फ्रीलान्सिंग जॉब कमवून तुम्ही महिन्याला 50,000 पासून ते तुम्ही 1.5, 2, 3 लाख पर्यंत तुम्ही मंथली इन्कम करू शकता. जिथे की तुम्ही असं कुठे अलाईन नाहीयेत आणि ना तुम्हाला रेग्युलर ऑफिसला जायचं आहे. जे लोक ऑफिसला जात आहेत, जे लोक वर्क फ्रॉम होम करताय, ते पण साईड बाय साईड ह्या गोष्टी करताय. प्रोजेक्ट घेताय, फ्रीलान्सिंग करताय किंवा काय. आज मी तुम्हाला फ्रीलान्सिंगचं इन डिटेलमध्ये सांगणार आहे आणि सोबत 5 असे प्लॅटफॉर्म सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करून फ्रीलान्सिंग स्टार्ट करू शकता साईड बाय साईड. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे आणि ऍट द एंड मी तुम्हाला सगळ्या 5चे 5 पण URL पण मी तुम्हाला देणार आहे, जे की तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता, अकाउंट क्रिएट करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली फ्रीलान्सिंग स्टार्ट करू शकता. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा, स्किप करू नका. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात की फ्रीलान्सिंग म्हणजे काय. फ्रीलान्सिंग म्हणजे काय की तुम्ही एखाद्या कंपनीला तुम्ही डायरेक्टली तिथे त्याचे एम्प्लॉय नाहीयेत किंवा तुम्ही तिथे त्यांच्याबरोबर कंटिन्युअसली काम करत नाहीयेत. तुम्ही तिथे ऍज अ कॉन्ट्रॅक्ट बेस्ड म्हणू शकता किंवा तुम्ही तिथे प्रोजेक्ट बेस्ड म्हणू शकता. त्यांचा प्रोजेक्ट वरती ह्या काम करायचे, या प्रोजेक्टचे तुम्हाला एवढे एवढे पैसे भेटणार आहेत आणि ते तुम्ही कधी पण करू शकता तुमच्या टायमिंग नुसार. आम्हाला या टाइम पिरियड मध्ये तुम्ही ते डिलिव्हर करा. तुम्ही तिथे म्हणजे लॉग इन करा, लॉग आउट करा, आम्हाला त्याचं घेणं देणं नाहीये. ह्या गिवन टाइम ऑफ पिरियड मध्ये फक्त आम्हाला आमचा प्रोजेक्ट डिलिव्हर करा. यासाठी IT मधल्या ज्या पण प्रोफाईल असतात त्यामध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग असेल, फुल स्टॅक डेव्हलपमेंट असेल, जावा डेव्हलपर असेल, पायथन डेव्हलपर असेल, डेव्हऑप्स असेल, सगळ्या जेवढ्या पण फील्ड आहेत ना, म्हणजे SAP मधल्या असतील म्हणा किंवा डेटा स्ट्रक्चर मधल्या असतील, जेवढ्या पण प्रोफाईल आहेत ना, त्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता आणि चांगले पैसा कमवू शकता. काही काही क्लायंट असे पण आहेत की तुम्हाला समजा 25-30 हजार रुपये देणार आणि त्यांना 5 ते 10 दिवसामध्ये काम करायचं असतं आणि काम खूप छोटं असतं. काही काही क्लायंट असे पण आहेत की तुम्हाला घेणं देणं नाहीये की तुम्ही किती प्रोजेक्ट वरती काम करताय. ऍट अ टाइम तुम्ही 2, 3, 4 प्रोजेक्ट वरती पण काम करू शकता. जर समजा काही त्यांचं आवरली बेस असतं किंवा तुम्हाला कोण 200 रुपये देते, कोण 1000 रुपये देते, कोण 2000 रुपये देते, तुम्ही सगळे क्लॅप करून पण तुम्ही पैसे कमवू शकता. असं नाहीये. कोण इंडियामध्ये आहेत, कोण बाहेरचे आहेत, खूप आहेत. त्या वेबसाईटवरती मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे चालून. बट असे पण आहेत जे तुम्ही Instagramवरती पण तुमचं मार्केटिंग करू शकता. ते मार्केटिंग तुम्हाला वेबसाईट असेल, ॲप्स डिझाइन असतील, IT च्या रिलेटेड ज्या पण तुमच्या प्रोफाईल असतात ना, त्या प्रोफाईल तुम्ही तिथे मार्केटिंग करू शकता. तुम्हाला फ्रीलान्सिंग तिथून पण तुम्हाला भेटू शकतात. ओके. सो वन बाय वन बघूयात आपण किती वेबसाईट आहेत किंवा किती प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्हाला तिथे हेल्प करू शकतात. फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे अपवर्क. अपवर्क हे एकदम म्हणजे सध्या मी तुम्हाला सांगितलं जसं की 7 लाख प्लस एक ऍक्टिव्हली युजर आहेत इंडियामध्ये आणि ते खूप लाखावरती पैसे कमवत आहे. आणि तुम्हाला जर समजा करायचं असेल म्हणजे तुम्हाला बेस्ट एकदम ऑटोमेशनसाठी असेल, डेव्हलपमेंटसाठी असेल, कोडिंगसाठी असेल, रिव्ह्यूसाठी असेल, म्हणजे तिथे डेटा अनालिस्टसाठी असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं करू शकता. एक सध्या AI विथ पायथॉन हे जे ट्रेंडिंग मध्ये जे टूल चालू आहेत किंवा ऑटोमेशन मध्ये तुम्हाला समजा रोबोट असेल किंवा ऑटोमेशन मध्ये पण ऑटोमेशन टेस्टिंगच्या रिलेटेड फ्रेमवर्क वगैरे जर बनवून द्यायचे असतील तर ते पण खूप चालत आहे. तर या गोष्टीमध्ये पण खूप आहे. आणि अपवर्क हे जे आहे ना, हे इंटरनॅशनल क्लायंटसाठी खूप युजफुल आहे. म्हणजे तुम्हाला इंटरनॅशनल क्लायंट्स पण भेटतील आणि तुम्हाला ऑन साईट पण जाण्यासाठी चान्स मिळेल. आणि हे यावरती म्हणजे असं नाही बरं का, अपवर्कवरती तुम्ही अकाउंट बनवलं आणि तुम्हाला 1 महिन्यात 2 महिन्यात लगेच तुम्हाला क्लायंट भेटले आणि तुम्हाला पैसे स्टार्ट झाले. इथे कॉम्पिटिशन खूप आहे, बट अर्निंग खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही अपवर्कचा तुम्ही डेटा पूर्ण चेक करा, प्रोफाईल चेक करा, तिथे पर्सेंटेज किती आहेत, काय आहेत, सगळं चेक करा. एका प्रोजेक्टला किती पैसे भेटतात, काय असतात, हे सगळं करा. स्टार्टिंगला मिनिमम थोडेसे पैसे ठेवा. तुम्हाला आवरली जिथे चेक करा की आवरली किती, समजा तिथे 1000 रुपये असतील तर तुम्ही 500 रुपये ठेवा. तुम्ही आधी तुमचं प्रोफाईल म्हणजे एक स्ट्रॉंग करा, बिल्ड करा. किती प्रोजेक्ट केलेत, काय तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग दिसला पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमच्या म्हणजे तुमचे जे काही अर्निंग आहे ते तुम्ही इन्क्रीज करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट करू शकता की तुम्हाला आवरली 1000 पाहिजे, 2000 पाहिजे, अप टू यू. तुमचे जसे जसे अर्निंग होईल त्यानुसार तुम्ही करू शकता. सेकंड आहे फिवर. बिगिनर फ्रेंडली आहे. तर गिग क्रिएट करा. त्यानंतर तुमची एखादी वेबसाईट असेल ती वेबसाईट बनवून तुम्ही तिथे म्हणजे अपडेट करू शकता. तुम्ही तिथे पुश करू शकता. त्यानंतर तुमचं ते रिव्ह्यू करणार. तिथं काही जर बग असेल किंवा काय असेल ते तुम्हाला सांगणार आणि एकदम बिगिनर फ्रेंडली आहे.
खूप लोक यूज करताय. स्मॉल स्मॉल म्हणजे जसं अपवर्क वरती जे स्ट्रॉंग अर्निंग आहे तसं इथे नाहीये. इथे तुम्हाला स्टार्टिंगला काही प्रोजेक्ट्स पण भेटतील. मिनिमम अमाउंट मध्ये तुम्हाला जे पण असेल ना ते तुम्हाला समजा एक भेटेल. पण तिथून तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की आपण एखादी वेबसाईट बनवली, ऍप्लिकेशन बनवलं, आपण तिथे अपलोड केली, आपल्याला काही बग भेटले, आपण ते आपल्याला माहित असते की आपण काय करतो, काय चूक केली, आपल्याला फीडबॅक भेटेल, तिथून आपण छोटीफार अर्निंग करू शकतो आणि त्यानंतर तिथेच आपण मोठ्या मोठ्या पण अर्निंग करू शकतो, मोठे मोठे प्रोजेक्ट घेऊ शकतो. आणि मी अजून सांगतो, फ्रीलान्सिंग हे जर तुम्हाला समजा आयटी मध्ये जॉब पाहिजे पण तुम्हाला सध्या जॉब नाहीये, तर फ्रीलान्सिंग तुम्ही हे ट्राय करू शकता. चांगलं आहे. एक्सपिरियन्स साठी पण तुम्ही करू शकता, अर्निंग साठी पण करू शकता. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगली अर्निंग झाली ना, तुम्हाला जॉबची पण गरज नाहीये. इतकं फ्रीलान्सिंग चांगलं आहे. आणि मार्केटिंगसाठी मी तुम्हाला बोललोच आहे, तुम्ही लिंक्डइन पण यूज करू शकता आणि तुम्हाला इंस्टाग्राम पण तुम्हाला यूज करू शकता तुम्ही एक प्रोफेशनल अकाउंट काढून. तर हे पण खूप लोक करतायत. तुम्ही सर्च करून बघा किती लोक आता पण ऍक्टिव्हली युजर आहेत. थर्ड आहे freelancer.com. एकदम प्रोफेशनल साईट आहे. सगळ्यांना माहित आहे freelancer.com. आणि त्यामध्ये तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट freelancer.com वरती हे आहे की तुम्ही प्रपोजल कसं देताय समोरच्या क्लायंटला. तुम्ही समोरच्या लोकांना म्हणजे डिमांड कसं करताय, तुम्ही त्यांना तुमचं जे काही स्किल आहे ते शॉर्टकटमध्ये कसं एक्सप्लेन करताय, त्यांच्याकडून तुम्ही प्रोजेक्ट घेण्यासाठी कसं, म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं की तुम्ही प्रपोजल कसं तुम्ही लिहिताय. तुम्हाला स्ट्रॉंग प्रपोजल लिहिण्यासाठी जसं की आपण एखाद्या साईटवरती पण आपलं इंट्रोडक्शन, आपण किती प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे, हा सगळा डेटा आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट करायचा आहे, प्रोफाईल अपडेट करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या क्लायंट सोबत इंटरॅक्ट करायचं आहे, त्याला प्रपोजल द्यायचं आहे की मी तुमचं काम एवढ्या दिवसात करू शकतो, एवढ्या रुपीजमध्ये करू शकतो, एवढ्या डेडलाईन तुमची अचीव्ह करू शकतो, माझ्याकडे टीम आहे, मी स्वतः आहे, माझे हे स्किल्स आहेत आणि मला काय काय आहे हे सगळं तुम्हाला. मी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणतो की तुम्हाला प्रपोजल देता आलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट खूप भारी साईड आहे. तुम्ही ॲज अ फ्रेशर पण करू शकता आणि ॲज अ एक्सपिरियन्स खूप लोक आहेत की जे ऍक्टिव्हली युजर करतात आणि लाखो रुपये कमवत आहे. फोर्थ आहे टॉपटल. टॉपटल ही एक प्रोफेशनल आयटी एक्सपिरियन्स साठी लोकांसाठी आहे. तिथे खूप स्ट्रिक्ट पण स्ट्रिक्ट आहे, बट तुम्हाला हाय पेइंग देतात. ते खूप जास्त म्हणजे इन्कम जर तुम्हाला चांगला पाहिजे असेल, बट तुम्हाला तिथे तुम्हाला प्रोजेक्ट मिळणं खूप अवघड आहे. तुमचा जर एक्सपिरियन्स वाढला, तुम्हाला चांगले स्ट्रॉंग क्लायंट भेटले, जर तुमचा एक्सपिरियन्स असेल आणि तुम्हाला ऑलरेडी ते क्लायंट माहिती आहेत, तर ते तुम्हाला प्रोजेक्ट डायरेक्ट देणार. कारण कसं आहे ना, जर तुम्हाला प्रोजेक्ट मोठा आहे, ॲज अ फ्रेशरला डायरेक्टली मोठा प्रोजेक्ट देत नाही. तुमचं बॅकग्राऊंड तसं पाहिजे, तुम्हाला एक्सपिरियन्स तसा पाहिजे, आयटीचं बॅकग्राऊंड पाहिजे, आयटीचे काही प्रोजेक्ट तुम्ही डिलिव्हर केलेत का, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि मग तुम्हाला ते कसं की त्या डिमांडवरती तुम्हाला ते मोठे मोठे प्रोजेक्ट्स पण देतात आणि मोठे मोठे अमाऊंट पण ते पे करतात. तर ते सगळं तुम्ही ते साईट ज्या गो थ्रू करा, तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सगळं डिटेल तुमचं हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते किती रुपीजला किती म्हणजे कसं आहे ते तुम्ही सगळं करू शकता. कमिशन पण असतं. जे प्लॅटफॉर्म आहे, जे प्लॅटफॉर्म आपण यूज करतात ते कमिशन पण घेतात. ते कसे घेतात तुम्ही सगळे वन बाय वन एक्सप्लोर करा. आपल्याला फ्री टाइम, जो फ्री टाइम आहे ना, त्या फ्री टाइम मध्ये हे सगळं आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. आपल्याला त्यातून इन्कम भेटणार आहे. सो बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा या गोष्टी एक्सप्लोर केलेल्या किती पण बेस्ट आहेत. फिफ्थ आहे लिंक्डइन. तुम्ही डायरेक्ट क्लायंट सोबत इंटरॅक्ट करू शकता. हे एक असं आहे ना की तुम्ही तिथं क्लायंटचं तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता की कुठला क्लायंट आहे, क्लायंटचे काय रिक्वायरमेंट्स आहेत, क्लायंट कसल्या पोस्ट टाकतो, क्लायंटच्या रिलेटेड जे प्रोजेक्ट आहे ते कसे असतात किंवा काय असतात, आणि हे तुम्ही डायरेक्ट इंटरॅक्ट करू शकता. तुम्ही तिथं तुम्हाला एकदम व्यवस्थित मेसेज वगैरे त्यांना इंटरॅक्ट करणं, फॉलोअप घेणं लिंक्डइन वरती खूप इझी आहे. हे म्हणजे असं आहे ना लिंक्डइन की काही लोक त्याचा खूप चांगला यूज करतायत. बट काही लोकांचं असं आहे ना की लिंक्डइन हे फक्त म्हणजे चेक करत राहता किंवा जॉब ओपनिंग बघत राहता किंवा फक्त काय त्यामध्ये तुम्ही स्वतः पोस्ट टाकणं, प्रोजेक्टच्या रिलेटेड तुमच्या स्किल्स, तुम्ही जे जे सर्टिफिकेशन केले ते सर्टिफिकेशन टाकणं, खूप गोष्टी आहेत मित्रांनो तुम्हाला एक्सप्लोर करायच्या. जॉब नाहीये म्हणून हातावर हात धरून बसायचं नाही. आपल्याला गोष्टी एक्सप्लोर करायचे, पैसा कमवायचा आहे, आपले स्किल आहेत ते एक्सपोज करायचे. तिथे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी घ्यायच्यात, ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायच्यात आणि त्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला डायरेक्टली त्या ऑपॉर्च्युनिटीचा आपल्याला जॉब पेक्षा आपल्याला बाकीच्या गोष्टी करून जर पैसा भेटत असेल तर काय जॉब करून उपयोग आपल्याला. असं काही नाही की जॉब आहे, एक सिक्युरिटी आहे किंवा काय आहे, बट येस जर आपल्याला जॉब मिळत नसेल तर आपल्याला ह्या अशा गोष्टी पण एक्सप्लोर करायच्या आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फ्रीलान्सिंग का करायचं. फ्रीलान्सिंग तुम्हाला जॉब नाहीये म्हणून तुम्ही एक सेकंड ऑप्शन बघताय. त्यानंतर तुम्हाला जर 9 to 5 9 to 7 जे तुमचं जॉब आहे ते तुम्हाला अलाईन नाही राहायचं, तुम्ही ते करू शकता. तुम्हाला जॉब व्यतिरिक्त सॅटर्डे संडे कधी तुम्हाला टाइम भेटतोय, एखादा प्रोजेक्ट घ्यायचा आहे ते पण तुम्ही करू शकता. सगळ्यात मोठी चूक ह्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग मध्ये हेच लोक करतात, जास्त प्रोजेक्ट घेतात, डिलिव्हर करत नाही, प्रोफाईल त्यांची खराब करून टाकतात किंवा ॲज अ फ्रेशर स्टार्टिंगलाच एक्सपेक्टेशन जास्त ठेवता. अशा खूप गोष्टी आहेत. त्यांची प्रोफाईल जी असते आपली प्रोफाईल रिव्ह्यू तुमचं हाय
एक्सपेक्टेशन, मार्केटिंग करत नाही किंवा तुम्ही जे तुमचं समजा जे डिलिव्हर आहे किंवा क्लायंटच्या सोबत तुम्ही इंटरॅक्ट करत नाही, कनेक्ट करत नाही, 2-2, 3-3 वीकमध्ये तुम्ही क्लायंटला अपडेट देत नाही. अशा गोष्टी ज्या आहेत ना, ते आपली प्रोफाईल खूप खाली आपल्याला डाऊन करू शकते. सो आपल्याला नेक्स्ट प्रोजेक्ट वगैरे मिळू शकत नाही. तर फ्रीलान्सिंग करणं ईझी पण आहे, पण एवढं पण ईझी नाही, की आपल्याला असं वाटतं, की अरे मी पण करू शकतो किंवा काही नाही. त्याच्यामध्ये पण आपल्याला काही गोष्टी अलाईन राहायच्या असतात, डिसिप्लिन करायचं असतं, क्लायंटसोबत इंटरॅक्ट करायचं असतं. सो या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत. फ्रीलान्सिंग करायच्या आधी तुम्ही सगळा विचार करा, तुमचा डेटा कलेक्ट करा, त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल स्ट्रॉंग करा आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करा. नक्कीच तुम्हाला फ्रीलान्सिंगमध्ये पण खूप लाखो रुपये तुम्हाला कमवू शकता तुम्ही. खूप लोकं करताय. मी जसे तुम्हाला नंबर्स पण सांगितले, ॲक्टिव्ह युजर्स इंडियामध्ये खूप आहेत. 15 मिलियन पर्यंत लोकं फ्रीलान्सिंग करताय. हा आकडा खूप इन्क्रीज होणार आहे. कारण खूप लोकं जॉब म्हणजे त्यांना नको वाटतं, की यार हे ऑफिसला जाणं, हे येणं. आपण आपलं काम जसं पाहिजे तसं आपल्यानुसार आपण काम करू शकतो. आपल्यानुसार आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा पैसा कमवू शकतो किंवा काय. तर हे तुम्ही सगळ्या गोष्टी फ्रीलान्सिंगनुसार करू शकता. सो अशाच व्हॅल्युएबल व्हिडिओसाठी आयटी वाला देवला सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप सारे असे व्हिडिओज येणार आहेत इन फ्युचरमध्ये पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंडबरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. काही गोष्टी जर तुम्हाला काही मिस झाल्या असतील किंवा काही अजून काही पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा. तुमचा फीडबॅक वाचून पण तो पण सांगत जा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.